तिने कुणालशी कन्फ्रंट करायचं ठरवलं. पुढच्या दिवशी ती अचानक कुणालच्या ऑफिस जवळ गेली. त्याने सांगितलं होतं, मी मीटिंग मध्ये आहे, डिस्टर्ब करू नको. अनया गेटवरूनच त्याचा नंबर डायल करत फोन लागला. आवाज बाहेरूनच येत होता. ती वळूनच पाहते तर कुणाल ऑफिसमध्ये नव्हता. तो जवळच्या कॅफेत बसला होता, त्याच मुलीसोबत. दोघं खूपच हसत होते. त्याच्या नजरेत ती फॅमिलिअरिटी दिसत होती, जी अनयाने कधीच आपल्या वाटेला पाहिली नव्हती. अनया दुरूनच सर्व पाहत होती. तिचा विश्वास तुटत होता. पहिलं सत्य म्हणजे आणि पहिली वेदना. अनयाने धाडस करून जवळ गेली. कुणाल दचकला. ती मुलगी लगेच फोनकडे पाहू लागली. कुणाल ऑकवर्ड हसत म्हणाला, अनया तू इथे? मीटिंग होती ना? अनया सरळ विचारते, ही कोण? मुलगी काही बोलण्याआधी कुणाल म्हणतो, फ्रेंड. तुझा गैरसमज झालाय. फ्रेंड? तेवढ्या अंतराने, तेवढ्या जवळकीने? अनयाला सगळं कळत होतं, पण ती त्या क्षणी शब्द हरवली होती. त्याच रात्री अनयाला त्या मुलीकडून कॉल आला. तिचा आवाज थरथरत होता.